मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात महायुती सरकारमधील मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या। तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। सर्वच मंत्री महोदयांनी त्यांना विकास कार्यात मदतीबाबत आश्वस्त केलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराजे देसाई, ओबीसी व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची खासदार विशालदादांनी भेट घेतली आहे। मंत्रिमंडळ स्थापनेनंतर सर्व मंत्री महोदयांची भेट घेण्याचं नियोजित होतं, मात्र काही दौऱ्यामुळे विशालदादा बाहेरगावी होते। आज खास मुहूर्त साधून त्यांनी सर्व मान्यवरांची भेट घेतली आहे। त्यांना तिळगुळ दिला आणि विकासाबाबत गोड भूमिका घ्यावी असं आवाहन केलं। सांगली लोकसभा मतदारसंघातील प्राधान्याचे विषय काय आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारची कशी मदत लागणार आहे याबाबत विशालदादांनी या मान्यवरांशी संवाद साधलाय। जनहिताच्या काही नव्या कल्पना त्यांनी मांडल्या। केंद्र सरकारच्या मदतीने भविष्यात सांगलीतील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणण्याचा संकल्प आहे, त्यासाठी राज्य सरकारची मदत लागेल। पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या सर्वच मान्यवरांनी खासदार विशालदादा पाटील यांच्या कार्यशैलीचे संसदेतील भाषणाचं कौतुक केलं। सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे।